सध्या उन्हाळा खूपच आहे, त्यामुळे खूप घाम येतोय, खूप गरम होतंय। परंतु AC न लावता ह्या 5 क्रिएटिव्ह टिप्स वापरून तुम्ही तुमचं घर छान थंड ठेवू शकता। विश्वास बसत नाहीये? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। नमस्कार, मी आर्किटेक्ट धनश्री, तुमची डिझायनर मैत्रीण। डे टू डे रूटीनच्या क्रिएटिव्ह टिप्स घेऊन येत असते आर्किटेक्ट धनश्री कानडे या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। मी आपल्या यूट्यूब चॅनेलवर आर्ट, आर्किटेक्चर, DIY, डिझाईन या रिलेटेड व्हिडिओज घेऊन येत असते। अजूनही तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। आणि हो, हा व्हिडिओ पूर्णपणे पाहायचा आहे, म्हणजेच तुम्हाला कळतील या कोणत्या 5 क्रिएटिव्ह टिप्स आहेत आणि त्या वापरून तुम्ही घर कसं छान थंड ठेवू शकता। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर या 5 क्रिएटिव्ह टिप्स वापरून तुम्ही तुमचे घर छान थंड ठेवू शकता। या 5 क्रिएटिव्ह टिप्सने मस्त 2 ते 3 डिग्री टेम्परेचर कमी होणार आहे। चला तर मग पाहूया या 5 क्रिएटिव्ह टिप्स। नंबर 1, परफेक्ट अरेंजमेंट ऑफ कर्टन्स, म्हणजेच योग्यरित्या पडद्यांची मांडणी। जेव्हा आपण पडदे सिलेक्ट करतो तेव्हा ते कोणत्या प्रकाराचे सिलेक्ट करावे, कोणत्या डिरेक्शनला लावावे आणि कसे असावे याचा मी पडद्यांवरचा एक डिटेल व्हिडिओ केलेला आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तो व्हिडिओ लगेचच पहा, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पडदेही नक्की कळतील। जेव्हा तुम्ही पडदे लावत असता तेव्हा ते ज्या डिरेक्शनने सूर्यप्रकाश आपल्या घरात सगळ्यात जास्त येत आहे तिथे लावावेत आणि पडदे हे शियर कर्टन वापरावेत। शियर कर्टन म्हणजे हे लाईट कलरचे थोडे जाळीदार असलेले असे हे पडदे आहेत। याने सूर्यप्रकाश फिल्टर होऊन घरात येतो, म्हणजेच त्याची तीव्रता कमी होते आणि घराची ती बाजू उष्ण होत नाही। त्यामुळे घरात उष्णता कमी जाणवते। तसेच या पडद्याने व्यवस्थित उजेडही येतो आणि घरात अंधार वाटत नाही। खूपच हार्श सनलाईट येत असल्यास ब्लॅकआउट कर्टन पण वापरू शकतो। तसेच अजून एक जुनं ते सोनं असं असलेला वाळ्याचा पडदाही आपण लावू शकतो। वाळा ही एक वनस्पती आहे, त्यामुळे घरात नॅचरली थंडावा मिळतो। शियर कर्टन अगदी 200 रुपयापासून ते विविध रेंजमध्ये मार्केटमध्ये तसेच ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आहे। या सगळ्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। पडद्यांविषयी माहिती असलेला सविस्तर असा मी लिहिलेला लेख महाराष्ट्र टाइम्समधल्या मुंबई टाइम्स या पुरवणीत प्रसिद्ध झालेला आहे। तोही तुम्ही नक्की वाचा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। नंबर 2, ऑनिंगचा वापर। ऑनिंग हा शब्द कदाचित तुम्ही ऐकला नसेल। ऑफिसच्या बाहेर किंवा ओपन बाल्कनीच्या बाहेर खास वारा, ऊन, पाऊस यापासून संरक्षणासाठी एक्स्ट्रा असे छप्पर लावले जाते, त्यालाच ऑनिंग म्हणतात। ऑनिंग हे वेगवेगळ्या मटेरियलमध्ये अवेलेबल असते। टेरेस असेल तर टेरेसला डायरेक्ट सनलाईट येतो, तो जर कमी करायचा असेल तर ऑनिंगचा वापर नक्की करा। जर घराला अटॅच टेरेस बाल्कनी असेल तर छज्जाच्या पुढे ऑनिंग इन्स्टॉल करता येते। याने सुद्धा तीव्र सूर्यप्रकाश कमी होऊन घरामध्ये येतो। यामुळे घराच्या बाहेरची भिंत कमी तापते व घरात कमी उष्णता जाणवते। याने आपण छान घर थंड ठेवू शकतो। ऑनिंग हे अगदी मॅन्युअल पासून ते ऑटोमॅटिक अशा विविध प्रकारात मिळते। आपल्याला लागणाऱ्या साईजनुसार आपण ते कस्टमाइज करून घेऊ शकतो। नंबर 3, इंडोर प्लांटचा वापर। घरात छान छोटी छोटी अशी झाडे ठेवल्याने घराची शोभा तर वाढतेच, घराचे तापमान थोडेसे कमी होण्यासाठी मदत होते। तसेच घरातील वातावरण छान आल्हाददायक चैतन्यमय राहते। म्हणूनच इंडोर प्लांटचा वापर नक्की करायचा असतो। इंडोर प्लांट कोणते घ्यावे, कोणते प्लांट्स कसे वापरावे, त्याची किती काळजी घ्यावी लागते, लो मेंटेनन्स प्लांट कोणते याचाही मी एक डिटेल व्हिडिओ केलेला आहे। त्याची लिंकही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तो व्हिडिओ लगेचच पहा। ज्या खिडकीतून जास्त सूर्यप्रकाश येत असेल अशा भिंतीला मध्यम उंचीची मध्यम घेर असलेली झाडे ठेवावी। यामुळे सूर्यप्रकाश कमी होतो। तसेच अशी झाडे गरम हवा शोषून घेतात, थंड हवा घरात येते। यासाठी स्नेक प्लांट, अरेका पाम ही झाडे आपण लावू शकतो। हवेत आर्द्रता कमी असेल तर ही झाडे ह्युमिडिटी टिकवून ठेवण्याचे काम करतात। तसेच यामुळे घरात ऑक्सिजनही निर्माण होतो।
त्यामुळे घरातील वातावरण छान मस्त आनंदी राहते. स्नेक प्लांट, फर्म, पाम ट्री, रबर प्लांट, ॲलोवेरा, मनी प्लांट, स्पायडर प्लांट यासारखी इंडोर प्लांट्स आपण लावू शकतो. नंबर 4, अपग्रेड युअर लाईट फिक्चर्स. म्हणजेच घरातील आर्टिफिशियल लाईट्सचा योग्य वापर नसेल तरीही घरातील तापमान बाहेरील तापमानापेक्षा 1-2 डिग्रीने वाढू शकते. खरं वाटत नाहीये? पण येस, सायंटिफिकली हेच प्रूव्ह झालेलं आहे. पूर्वी एडिसन बल्ब किंवा जे टिपिकल लाईट्स आपण वापरत होतो त्याने एक वेगळी उष्णता निर्माण व्हायची. त्याऐवजी आता छान असा स्मार्ट ऑप्शन आलेला आहे, तो म्हणजे LED लाईट्स. LED लाईट्स उष्णता निर्माण करत नाहीत, तसेच इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन सुद्धा कमी करतात. त्यामुळे विजेच्या बिलात सुद्धा बचत होऊ शकते. तसेच या लाईट्सचा खूप जास्त एरिया कव्हरेज असतो. म्हणजेच जर एका रूममध्ये पूर्वीचे 2 लाईट्स आपण लावत असू तर आताची LED लाईट ही एकच लावावी लागते. त्यामुळे याचा स्प्रेड खूपच आहे. म्हणून आपल्याला कमीत कमी लाईटमध्ये आपण मॅक्झिमम एरिया कव्हर करू शकतो. यामुळे उष्णता कमी होते आणि घर छान थंड ठेवू शकतो. तसेच आजकाल LED बॅटरी ऑपरेटेड सुद्धा मिळतात. घरातील वातावरण थंड ठेवायचे असेल तर लगेचच लाइटिंग अपग्रेड करायलाच हवे. आणि लाईट्सचा डिटेल व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडणार असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी लाईट्सचे टाईप्स, लाईट्स कोठे कसे वापरावेत, कोणत्या रंगाचे लाईट्स कसे वापरावे या सगळ्याचा डिटेल व्हिडिओ नक्की करेन. नंबर 5, इन्व्हेस्ट इन डिह्युमिडिफायर. डिह्युमिडिफायर हे नाव सुद्धा तुम्ही कदाचित ऐकले नसेल, परंतु या नावावरूनच कळत आहे वातावरणातील आर्द्रता म्हणजेच ह्युमिडिटी कमी करण्यासाठी वापरले जाणारे यंत्र. हे अगदी सहज आपल्याला उपलब्ध होते. मार्केटमधूनही तुम्ही घेऊ शकता, तसेच ऑनलाईनही अवेलेबल आहे. या यंत्रामुळे आपल्या घरातील आर्द्रता आपण कमी करू शकतो. परंतु हे मशीन वापरताना ते आपण कोणत्या जागेसाठी वापरत आहोत, आपल्या घराचे लोकेशन काय किंवा आपल्या ऑफिसचे लोकेशन काय यावर हे डिपेंड करते. डिह्युमिडिफायर वापरल्याने घरातील अतिरिक्त ह्युमिडिटी शोषली जाते व फ्रेश एअर सर्क्युलेट व्हायला मदत होते. त्यामुळे तुम्ही असलेल्या एरियानुसार तेथील आर्द्रता बघूनच या यंत्राचा वापर करावा. यामध्ये वेगवेगळ्या साइजेस आणि कॅपॅसिटी उपलब्ध आहेत. तुम्हाला तुमच्या घराच्या एरियानुसार किती कॅपॅसिटीचा डिह्युमिडिफायर लागणार आहे याचा व्यवस्थित अभ्यास करूनच मग डिह्युमिडिफायरमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. परंतु एकदा का डिह्युमिडिफायरमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर घरातील आर्द्रता व्यवस्थित मेंटेन करून छान घर आपण थंड ठेवू शकतो. तर या होत्या 5 क्रिएटिव्ह टिप्स. या टिप्स नक्की वापरा आणि मला सांगा तुमच्या घरातील तापमानामध्ये किती फरक पडला आहे. नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. त्या वेगवेगळ्या क्रिएटिव्ह टिप्स आम्ही आमच्या प्रोजेक्ट्समध्येही वापरत असतो. तुम्हालाही आमच्याकडनं छान शास्त्रीय दृष्ट्या आणि दिसायलाही सुंदर अशी तुमची स्पेस डिझाईन करून घ्यायची असेल तर स्पेस कनेक्ट आर्किटेक्ट या आमच्या ईमेल ID वरती लगेचच मेल करा. तो ईमेल ID मी देत आहे. तसेच लगेचच आमच्या संकेतस्थळालाही भेट द्या. संकेतस्थळाची लिंकही देत आहे. म्हणजे तुम्ही आम्ही किती स्मार्टली आणि छान छान स्पेसेस डिझाईन केलेले आहेत तेही तुम्ही पाहू शकता. तर अशाच वेगवेगळ्या क्रिएटिव्ह टिप्स घेऊन येत राहीन. तोपर्यंत स्टे ट्यून विथ आर्किटेक्ट धनश्री. बाय बाय.